श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत ऋषिकेश दाभोळकर यांच्या गोष्टदिंडीच्या गोष्टीचा 12वा भाग. गोष्टदिंडी सुरू केली तेव्हापासून का बरं असं पायी चालायचं? या प्रश्नाला मीच अनेकदा वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं दिली आहेत. आणि ती सगळीच उत्तरं खरी आहेत. मुलांसाठी पुस्तकं पोचवणं, मुलांपर्यंत गोष्टी पोचवणं, त्यांनी पुस्तकांची अधिकाधिक जोडणं वगैरे सगळे वांछित किंवा अवांछित परिणाम म्हणता येतील. पण मग उद्देश काय आहे? एक म्हणजे माझी स्वतःची समज विस्तारणं हा याचा खूप मोठा उद्देश आहे. या दिंडीकडे मी माझ्या शिकण्याचा प्रवास असं बघतो. आपण मुलांसाठी जेव्हा काम करतोय असं म्हणतो, तेव्हा ते आपल्या परिघाबाहेरच्या मुलांसोबत इंटरॅक्ट करून त्यांना समजून घेत झालं, तर ते काम बहुसांस्कृतिक, बहुआयामी होऊ शकतं. गोष्ट दिंडी हा कुठला सामाजिक संस्थेचा उपक्रम नाही किंवा काहीतरी टार्गेट असणारा उपक्रम नाही. या चालण्यादरम्यान किमान एवढ्या शाळा झाल्या पाहिजेत किंवा किमान एवढ्या मुलांपर्यंत पोचलंच पाहिजे, असाही विचार यामागे नाही. किंबहुना जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचला पाहिजे अशा कोणत्याही टार्गेटला हा उपक्रम शरण जात नाही. अगदी एक मुलाची शाळा असो नाहीतर 1000 मुलांची शाळा असो, तितक्याच तन्मयतेनं, तितक्याच मनापासून त्या मुलांना गोष्टी सांगणं, पुस्तकं दाखवणं हे मी करत असतो. ती एकदा हे खरं वाटत नाही की मी कोणतीही गोष्ट विकायला, कोणतंही पुस्तक विकायला आलेलो नाही. अनेकांना हे खरं वाटत नाही. माझी कोणत्याही संस्थेबद्दलची कुठलीही स्कीम तुम्हाला सांगायची किंवा विकायची नाहीये, हे मला अनेकांना सांगावं लागतं. मला फक्त गोष्टी सांगायच्या आहेत, हे खरं वाटण्यासाठी सुद्धा वेळ लागतोय, असा काळ सध्या आहे याची मला जाणीव आहे. आणि म्हणूनच सध्याच्या बाजार शरण काळात अशा प्रकारे काम करण्याची अधिकाधिक गरज आहे, असं मी समजतो. या दिंडीत माझ्यासोबत अनेक जण मला साथ देतात. ज्या भागातून मी चालतो, तिथले काही मित्र मला मदत करतात. ज्यांच्याकडे मी राहतो, ज्यांच्या शाळांमध्ये गोष्टी सांगतो, ते शिक्षक आणि मुख्याध्यापक मला साथ देतात. त्याचबरोबर कधी-कधी 1 दिवस, 2 दिवस, काही वेळा 3 दिवस माझ्यासोबत काही मित्र चाललेत, तर यावेळी एक मित्र पूर्ण दिंडी माझ्यासोबत चालला. अर्थात त्यांच्या जेवणा-खाण्याची व्यवस्थाही गावकरी करतात. तेही या दिंडीचा भाग असतात. यातला कुठलाच व्यवहार हा पैशाचा नाही, तर प्रेमाचा आहे. आणि आपण मिळून एक समाज म्हणून कोणीतरी आहोत आणि एकमेकांचं काहीतरी लागतो, हा भाव त्यात सतत आहे, एवढं मात्र नक्की. आता पुढे काय? यापुढे कोणकोणत्या भागात जाणार? या सगळ्याची ठाम उत्तरं माझ्याकडे नाहीत. पण एक नक्की की जोपर्यंत शरीर साथ देतंय आणि घसा साथ देतोय, तोपर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतात अशा प्रकारची गोष्टदिंडी काढत राहणं, मुलांना भेटणं आणि त्यांच्याकडून शिकत राहणं हे मात्र चालू राहील. आणि गोष्टदिंडी हा काही माझ्या एकट्याचा उपक्रम नाही. आपल्या सगळ्यांचा आहे. तुम्हाला चालत जाऊन मुलांसाठी काही करावं वाटलं, त्यांना गोष्टी सांगाव्या वाटल्या, तर कुणाचीच वाट बघायची गरज नाही. पाय आपलेत, देश आपलाय, रस्ते आपलेत. काही पुस्तकं पाठीवर घ्यायची आणि निघायचं. जितके दिवस चालवेल तितके दिवस चालायचं. खात्री बाळगा, भारत देश हा आपण आपल्या घरातून बघतो त्यापेक्षा खूप लोभस आहे. खूप छान माणसं सगळीकडे पसरली आहेत. एकदा अनुभव घ्याच, पुन्हा पुन्हा घेत राहाल. ही गोष्टदिंडीची गोष्ट इतके दिवस तुम्ही नेटाने ऐकलीत, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आज आपण ऐकला ऋषिकेश दाभोळकर यांच्या गोष्टदिंडीच्या गोष्टीचा 12वा भाग. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. याचबरोबर आजचा ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.